नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवतोय सावजी स्पेशल गवारच्या शेंगांची भाजी। ही भाजी विदर्भातील खूप फेमस भाजी आहे आणि खायलाही चविष्ट लागते। तर त्यासाठी मी 1 पाव गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी छोटासा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे थोडीशी फोडणीपुरता। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे 4 ते 5। त्यानंतर जिरे टाकायचं आहे। जिरे तडतडले की आपल्याला भाजीला फोडणी टाकायची आहे। आपल्याला भाजी फोडणी टाकायची आहे। त्यानंतर प्लेट झाकून घ्यायची आहे, म्हणजे भाजीला छान खमंग अशी फोडणी बसते। त्यानंतर प्लेट काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर भाजी एकजीव करून घ्यायची आहे। परत प्लेट झाकायची आहे, 5 ते 10 मिनिटे वाफवून घ्यायची आहे। त्यानंतर परत एकजीव करायचं आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर मिक्स करायचं आहे। त्यानंतर धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे। परत झाकण झाकूया आणि भाजी शिजू देऊया। त्यानंतर चेक करायचं आहे, भाजीचं पाणी आटलेलं आहे। हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार। परत झाकण झाकूया आणि शिजून घ्यायची आहे भाजी। परत चेक करायचं आहे थोड्या वेळात। परत पाणी थोडंसं आटलेलं आहे। लाल तिखट टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। मिक्स करायचं आहे आणि झाकण झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे। झाकण काढून चेक करायची आहे, भाजी शिजत आलेली आहे। आता या स्टेजला टोमॅटो टाकूया थोडासा। मिक्स करायचं आहे आणि झाकण झाकून आणखी भाजी शिजवून घ्यायची आहे पूर्णपणे। भाजी शिजलेली आहे पूर्णपणे। कोथिंबीर टाकूया। तर इथे आपली सावजी पद्धतीची गवारच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। ही भाजी झणझणीत असते। ही भाजी आपण पोळी भाकरी सोबत किंवा भातासोबत कशाही सोबत खाऊ शकतो। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।